अण्णांनी एके ठिकाणी लिहिलं आहे, महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की तिच्यातल्या संप्रदायांमध्ये वादापेक्षा संवादच अधिक आहे. दिसायला विभिन्न संप्रदाय असूनही त्यांच्यात अभिन्न सौहार्द नांदत आलं आहे. या सांप्रदायिक समन्वयाचं रहस्य मराठी संतांच्या शुद्ध विवेकनिष्ठेत आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की ज्ञानोबा तुकोबा हा मराठी संत परंपरेचा समाहार द्वंद्व समास आहे आणि त्यात इतर सारे संत सामावले आहेत. त्यांनी लिहिलं आहे, मला आठवतं आहे तेव्हापासून संतवाणीच्या अमिट संस्कारातच मी वाढलो आहे. त्या काळात ऐकलेल्या देवकथांनी आणि संतकथांनी मन चमत्कारून जात असे. पुढे संत साहित्याच्या गंभीर अध्ययनानंतर संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राचं मनोमन दर्शन घेत राहिलो तेव्हा संतांचा महाराष्ट्र हाच एक महान चमत्कार आहे हे मला उत्कटतेनं जाणवत राहिलं. प्रत्येक आर्त जीवासाठी माऊली बनून त्याला नितांत वात्सल्यानं जवळीक देणारा, त्याचं माहेर बनून राहिलेला श्री विठ्ठल हा संतांनी घडवलेला अवर्णनीय चमत्कार आहे. तो विश्वधर्माचा आराध्य देव आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा ही महाराष्ट्राची प्रस्थानत्रयी आहे असं अण्णांनी लिहिलं आहे. या त्रयीला आत्मीयतेनं स्वीकारून आपल्या अनुभव रंगानं प्रभावित करणारी लोकवाणी ही मराठी माणसांची उपनिषदावली आहे असं ते म्हणत. त्यांचा एक जुना लेख, संतांची आंतरभारती. संत संस्कृती हा अभंग भारताचा मूल्यवान ठेवा आहे. भारताच्या धार्मिक, जातीय, भौगोलिक, भाषिक अशा विविधतेतल्या एकात्मतेचं ते अभेद्य सूत्र आहे. आजच्या संघर्षाच्या, कटुतेच्या, अपसमजांच्या आणि विद्वेषाच्या वातावरणात सहयोगाची हाक घुमवू शकेल असं ते प्रेरणास्थान आहे. हे विश्वची माझे घर अशी भावना ठेवणारे महाराष्ट्राचे ज्ञानेश्वर, पराई पीठ जाणणारे गुजरातचे श्रेष्ठ वैष्णव नरसिंह मेहता, गुजरात महाराष्ट्राच्या एकीला आवाहन रूप असणारे महात्मा चक्रधर, जातीय भेदांच्या उन्मूलनासाठी बलिदान करणारे कर्नाटकाचे बसवेश्वर, दांभिकतेला धक्का देणारे आंध्रचे वेमन्ना, भक्तीच्या आंदोलनाचे तमिळनाडूतले प्राचीन प्रवर्तक नम्माळवार आणि अय्यरार, वामाचाराचे उन्नयन करणारे बंगालचे महाप्रभू चैतन्य, राजस्थानची प्रेमदिवाणी मीरा, सिंधचे अनेक सूफी साधक, पंजाबचे गुरु नानक आणि उत्तर प्रदेशातले कबीर, सूर, तुलसी हे सारे आमच्या एकात्मतेचे प्रतिनिधी आहेत. या संतांनी भौगोलिक सीमांची बंधनं कधीच मानली नाहीत. विश्वाकार झालेला त्यांचा उन्मुक्त आत्मा भूसीमा उल्लंघून नवनवीन आत्म्यांना भेटण्यासाठी सदैव उत्सुक असे. काशी रामेश्वरी तर अखिल भारतीय साधकांची संमेलनच भरत. प्रथम श्रेणीचे संत आपल्या विचारांच्या प्रचारासाठी आणि भारतातलं लोकजीवन न्याहाळण्यासाठी अन्य प्रांतातल्या संतांचा पवित्र सहवास मिळवत, पुण्यतीर्थांची दर्शनं करत, अखिल भारतात संचार करत, आपल्या विशाल मनोवृत्तीनं एकात्मतेचे बंध अधिक दृढ करत. हे महान कार्य करणाऱ्यांमध्ये गुरु गोरखनाथांचं स्थान सर्वोच्च आहे. भारतात भक्तीचं आंदोलन सार्वत्रिक स्वरूपात सुरू होण्यापूर्वी म्हणजे 1000 वर्षांपूर्वी या महापुरुषानं तुंगभद्रेपासून नेपाळ पावेतो आणि सिंधपासून बंगाल पावेतो अप्रतिहत संचार केला. बौद्धांच्या ऱ्हासकाळी भारतीय धर्मजीवनात आलेली विकृती दूर केली. जळवांप्रमाणे भारताचं सत्वशोषण करणाऱ्या भेदांवर प्रखर विचारांचं शस्त्र चालवलं आणि इस्लामी आक्रमणाने निर्माण झालेल्या नव्या धार्मिक, राजकीय, सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी समन्वयाच्या भूमिकेनं हिंदू मुस्लिम संघटनेचा पाया घातला. भारतातली अशी एकही भाषा नाही की जिच्यात गोरखनाथांची गौरवगाथा गायली गेली नाही. जगाच्या सांस्कृतिक इतिहासात आपल्या उदार आणि उदात्त विचारांची विशेषता पावणाऱ्या
भारतीय साधनेचा इतिहास घडवणाऱ्यांमध्ये गोरखनाथांचं स्थान अनन्यसाधारण आहे. जन्मानं गुजराथी असलेल्या महात्मा चक्रधरानं महाराष्ट्रात 9 वर्ष संचार करून महानुभाव पंथाचा प्रचार केला आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात आपलं स्थान चिरस्थायी केलं. भागवत धर्माच्या प्रचारासाठी संत नामदेव उत्तरेत गेले आणि 20 वर्ष पंजाबात निवास करून त्यांनी भक्तीची ज्योत तिथे उजळली. शीखांच्या गुरुमालिकेत नामदेवांना पूज्य स्थान आहे. पंजाबात त्यांची मंदिरं आहेत. शीखांच्या गुरु नानकांनीही अखिल भारतात संचार करून समतेचं तत्त्वज्ञान प्रसारित केलं. रामानुज परंपरेतला 5वा पुरुष रामानंद यानं द्रविड देशातलं भक्तीचं रोपटं उत्तरेत फैलावण्याचा प्रयत्न केला. बंगालच्या गौरांग प्रभू चैतन्यांची दक्षिण यात्रा तर सुविख्यात आहे. 1509 ते 1511 ही सुमारे 2.25 वर्ष त्यांनी दक्षिणेत संचार करून पुरी, व्यंकट, विष्णुकांची, तंजावर, रामेश्वर या क्रमानं सुदूर दक्षिणेतल्या तीर्थांना भेटी देऊन शेवटी पुणे आणि जेजुरीलाही भेटी दिल्या. कर्नाटकात भक्तीचा मंत्र घुमवला. तिथला हरदास संप्रदाय आज संपूर्ण चैतन्य प्रभावित आहे. गुजराथेत बडोद्यापर्यंत जाऊन नंतर गोदावरीच्या काठानं ते पुन्हा बंगालात गेले. या साऱ्या संतांनी संस्कृतचं महात्म्य मानूनही लोकभाषांचा पुरस्कार आणि वापर केला. त्यासाठी संस्कृताभिमान्यांनी केलेल्या छळाची पर्वा केली नाही. उलट संस्कृतातलं ज्ञानभांडार दोहो हातांनी लुटून त्यांनी लोकभाषांमधून लोकांपुढे मांडलं आणि लोकभाषांचं महात्म्य आणि समता वाढवली. याही बाबतीत गोरक्षनाथच अग्रस्थानी राहतात. हिंदी गद्याचे तर ते आद्य प्रवर्तक म्हटले पाहिजेत. ज्ञानेश्वरांच्या काळी कानडी मराठीचीही देवघेव मोठ्या प्रमाणात चालू होती. तमिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम या 4 द्रविड भाषेतल्या संतांनी अनुभवांचा आदानप्रदान करण्यासाठी परस्परांच्या भाषांचाही उपयोग केला. तेलुगूत तमिळ वैष्णव कवींची, आळवारांची आणि लिंगायतांच्या पंचाचार्यांची चरित्र भावभरानं गायली गेली आहेत. नामदेवांनी पंजाबमधल्या निवासात गुरुमुखीचा आणि हिंदीचा अवलंब केला. शीखांच्या आदिग्रंथात त्यांची हिंदीतली पदं आहेत. त्यांच्या या मुखबाणीत इभय विठ्ठलू विठ्ठल बिनु संसार नाही ही व्यापक अनुभूती व्यक्त झाली आहे. मीरेच्या रचनेवर तर व्रज, राजस्थानी, गुजराथी या 3ही भाषा आपापला अधिकार सांगतात. माळव्यातली चंद्रसखी या भक्तिगायिकेच्या मधुर गीतांसाठी मालवी, गुजराथी आणि राजस्थानी वाङ्मय इतिहासकार परस्परांमध्ये झगडतात. विद्यापतीची रामकृष्ण गीतं आमच्याच भाषेचा ठेवा म्हणून हिंदी आणि बंगालीत चुरस लागते. वज्रयानी सिद्धांची रचना तर उत्तरेतल्या अनेक भाषांची पूर्वरूपिणी असावी. मुस्लिम साधकांनी फारसी भाषा जतन करूनही लोकभाषांचाच प्रामुख्यानं स्वीकार केला. त्यांच्यावर प्रभुत्व मिळवलं आणि भारतीय धर्मसंकेतांचे अलंकार चढवून आपल्या आध्यात्मिक भावना व्यक्त केल्या. बंगालमध्ये तर हे मुस्लिम साधक भारतीय साधनेशी अत्यंत समरस झाले. बंगालचं संस्कृत प्रचूर स्वरूप पचनी पाडून त्यांनी गोरक्ष विजयासारखे ग्रंथ लिहिले. बंगाली वैष्णव मुसलमानांनी बंगालीत अत्यंत मधुर गीतरचना केली आहे. मलिक महम्मद जायसीचं पद्मावत हे हिंदी साहित्याचं शिरोभूषण मानलं जातं. मराठीतले शेख महम्मदांचे अभंग तर प्रसिद्धच आहेत. शहागडच्या शहामुनींची वेदांतपर मराठी रचना मुरब्बी हिंदू वेदांत्याच्या तोलामोलाची आहे. नामदेव ते तुकाराम या काळातल्या सगळ्या वारकरी संतांनी थोडी बहुत हिंदी रचना केली आहे. शिवदिन केसरींच्या नाथपरंपरेतल्या अनेक पुरुषांनी हिंदी रचनेत यश मिळवलं आणि महिपतीनाथांनी तर त्या माध्यमातून आपल्या विचारांचा प्रसारही केला. संतांनी कुलजातीवर्ण मानला नाही. ज्ञानेश्वर चोख्याची मीठभाकर खात तर परिसा भागवतासारखे व्युत्पन्न ब्राह्मण नामा शिंप्याच्या चरणी लीन होत. रामानंदांच्या शिष्यांमध्ये रविदास सांभार, कबीर मोमीन, धन्ना जाट, सेना नावी होते. कबीरानी तर जाती पूछो साधू की असं म्हटलं. त्यांच्या शिष्यांनी दादू पिंजाऱ्यांनी आपल्या कवित्वातही हेच व्रत अनुसरलं. संतांची ही आंतरभारतीय लक्षणी आहे यात शंका नाही. अण्णांचा हा संपादित लेख संतांची आंतरभारती या नावाचा आहे.
मानसयात्रा या त्यांच्या पुस्तकात 1977 साली तो प्रसिद्ध झाला आणि आता ललितबंध या नावानं त्यांच्या 3 ललित लेखसंग्रहांचं जे एकत्रीकरण झालं आहे त्यात हा लेख समाविष्ट आहे. अण्णांनी खरं म्हणजे आयुष्यभर काम केलं ते जसं महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या प्रमुख दैवतांवरचं आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावरचं काम आहे, किंवा ते जसं महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीच्या प्रकृती विशेषांवर आणि त्यातून प्रगट होणाऱ्या लोकमानसावरचं काम आहे, तसं ते मध्ययुगीन मराठी साहित्यावरचं म्हणजे मुख्यतः संत साहित्यावरचं काम आहे. संत साहित्य आणि लोकसाहित्य काही अनुबंध आणि संत लोक आणि अभिजन ही त्यांची दोन्ही पुस्तकं तर संत साहित्याकडे पाहण्याचा एक सर्वस्वी नवा समन्वित असा दृष्टिकोन आपल्याला देतातच. पण त्यांच्या सगळ्याच महत्त्वाच्या पुस्तकांमधून संत साहित्यावर सारखा वेगवेगळ्या कोनातून संशोधनाचा उजेड फाकत राहतो. अण्णांचं ललित लेखनही याला अपवाद नाही. त्यांच्या उमेदवारीच्या काळातलं आहे ते, पण त्यांच्या अखंड ध्यासाचे उगम तिथे दिसतात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, गोरोबा, जनी, बहिणाबाई, एकनाथ, रामदास किती जणांवर अण्णांनी उमाळ्याने लिहिलं आहे, भावावेगाने भरवून येऊन लिहिलं आहे. पण त्यातूनच पुढे येऊन पुढची पावलं टाकत बहिणाबाईंनी केलेलं वज्रसूचिकोपनिषदावरचं अभंग भाष्य संशोधकीय दृष्टीने त्यांनी उजेडात आणलं. विसोबा खेचरांच्या षटस्थल ग्रंथाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या वीरशैव संप्रदायावर नवा प्रकाश टाकला. चांगदेवांच्या निमित्तानं हरिश्चंद्रगडाशी असलेल्या संबंधाचा वेध घेताना योगसाधनेच्या परमार्थ क्षेत्रातल्या प्रभावाचा शोध घेतला. ज्ञानदेव तर त्यांच्या अतीव प्रेमाचा विषय. त्यांच्यावर ललित लेख लिहून किंवा ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी यासारखं पुस्तक संपादित करून त्यांचं समाधान झालं नाही. कल्पद्रुमाची येतळी यासारखं स्वतंत्र एक पुस्तकही त्यांनी लिहिलं. ज्ञानेश्वरीतल्या काही संकल्पनांचा त्यांनी किती सामर्थ्याने उलगडा केला आहे हे त्यातून पाहावं. ज्ञानदेवांचा गीतारत्न प्रासाद किंवा कैलास लेणं यासारखे त्यांचे लेख म्हणजे त्यांचं साहित्य विमर्शाचं आणि संस्कृतीच्या रहस्यवेधाचं एक उत्तम उदाहरण आहे. एका बाजूला असं सावध, जागृत, संशोधकीय मन आणि त्याचवेळी हृदयाच्या अंतर्हृदयामध्ये असलेलं संत कुळाविषयीचं प्रगाढ, कोवळं पण जाणतं प्रेम यांचा फार सर्जक आणि असाधारण मेळ अण्णांच्या लेखनात झाला आहे. त्यांच्या लाडक्या बाकीबाबांची, बोरकरांची एक कविता वाचून थांबते आहे. कविता ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीनंतरची आहे. खरं म्हणजे मला नेहमी वाटतं की या कवितेत एका मंजुषेत आणखी एक लहान मंजुषा असावी, तशी एका कवितेत आणखी एक कविता बाकीबाबांनी ठेवली आहे. कविता वाचते. अण्णांची आवडती कविता, ज्ञानदेव गेले तेव्हा. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी, गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी, मराठीच्या वडातळी जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती, आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला, बाप रखुमादेवी वरू कटीत वाकला. इथे एक कविता संपते असं मला वाटतं. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला, बाप रखुमादेवी वरू कटीत वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा, लागोपाठ भावंडेती गेली निजधामा. माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज, भर दुपारी ही तशी झाली तिन्ही सांज. तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा, भुईभर झाल्या कळ्या तुटला आसरा. इथे आळंदीत आता मात्र ऊर फाटे, पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे. कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास, कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास. एकाकी प्रवास
आता उदास उदास, एकाकी प्रवास आता उदास उदास.